दादा दादा. काका अरे मीरा, तू कधी आली तर? मला माहितच नाही तू आली तर. काका कालच तर आली मी. काऊन आरूला सांगितलं नाही का तुम्हाला? आरू तर आली होती माझ्या घरी बाबासोबत. नाही, मी ट्रॅक्टरवर गेलो होतो कोणी, तर त्याच्यानं मला उशीर झाला यायला रात्री. म्हणूनच तुम्हाला माहित नाही. मग आरूची आणि तुमची भेट नाही झाली वाटते. मग नाही, आरू झोपून गेली होती, मी आलो तर लय उशीर झाला मला. 9 साडे 9 वाजले. मग जेवण घेऊन करायला अजून उशीर झाला. ते तुझ्या काकूचे आई बाबा आहे ना इथं आले, तर मग त्याच्यानं उशीरच झाला. मग जेवाले सगळेजण होते सोबत, तर मग मला काही माहित नाही पडलं ते झोपली होती. तर त्या काकूने नाही सांगितलं. काकू काय सांगणार आहे काका तुम्हाला? मी आली म्हणून सांगन काय? मी कालच आली बाबासोबत. बाबा आले होते ना घ्यासाठी. आरू आली होती आणि बाबा आले होते, तर मग मी आली. मी म्हटलं काका दिसन म्हटलं तर बोलन म्हटलं. मग घरी काऊन नाही आली बाई? मी तर सकाळपासून घरीच होतो आज. नाही बा काका, मी नाही येत तिकडे. मी येतच नाही. तुम्ही तुम्ही येऊन जात जा, माझ्या घरी येत जा. मला इथं इथे येत जा आली म्हणजे भेटायले. पण मी नाही येत तुमच्या घरी तिकडे. अरे काहीच नाही करत तू काकू, तू ये तर खरी. तू ये, मग माहित पडते ते काय म्हणते काय नाही. तर बाबा आहे का बाई घरी? बाबा नाही, बाबा नाही आहे. आई आहे बा. आई, आई बा. काय म्हणतो? काय म्हणून राहिली? आई, काका काय म्हणते? बाबा कुठे गेले म्हणते? तर तुला नाही माहित का तुझे बाबा कुठे गेले? तर तू इथंच आहे ना आता कालपासून. मग माहित आहे तुला बाबा कुठे गेले काय गेले? मग सांगता नाहीत काय काकाले? तुमचे भाऊ ढोरं घेऊन गेले सकाळी. काऊन काय काम होतं आता? वहिनी ते हे नाही काय, शुभांगी नाही काय, तर तिले पाहायला येऊन राहिले आज श्यामच्या घरचे. तर मग म्हटलं दादा पाहिजे म्हटलं तिथं. त्याच्या आई बाबा किंवा येईन कोणी, तर मग पाहिजे नाही काय मीटिंग मध्ये आपल्या इकडचं कोणी. आता मी एकटाच आहे, मला काय समजतं त्याच्यातलं. सांगे जयाची आई आली होती त्या दिवशी. आल्या बसल्या. म्हणे तुम्ही म्हणे आल्या नाही म्हणे बाई म्हणे तिकडे म्हणे. मी म्हटलं बा मला माहितच नाही म्हटलं तुम्ही आल्या तर. नाही तर आली असती म्हटलं तिकडे बोलावले तुम्हाला. हा, आठवण काढली होती ताई ना. म्हणे पोरगी गिरगी म्हणे कसं आहे काय आहे. म्हटलं चांगलं आहे मस्त आहे म्हटलं. म्हटलं लग्नात तर नाही आले म्हटलं तुम्ही. तर नाही म्हणे ते जयाच्या बाबाची तब्येत खराब होती म्हणते, म्हणून ते आले नाही म्हणते. मग हो मला सांगितलं तशा तब्येत खराब होती म्हणे यायची. मी म्हटलं ठीक आहे आता तब्येतीच्या समोर आहे काय म्हटलं काही म्हटलं. मग हा, तर मग दादा किती वाजेपर्यंत येईन आता? कारण का आता कसं दादाचं काम होतं. त्याचं काय टायमाचं असते काय? त्याचं काय ढोरं फुगले तर चालले ते घराकडे, नाही तर मग आपले चालत राहते. भाकर तर घेऊनच जाते सोबत. तिकडेच आपले बसले ना खाऊन घेते मग कुठेही. बरं, दादा आले म्हणजे मग सांगा ना काय दादाला तुम्ही निरोप पाठवा ना काय घराकडे. आता ते काय म्हणते त्याच्यावर आहे बा. मी माझ्या ऐकून कसं म्हणून देऊ? हाव येणच म्हणून ते. त्यानं जर म्हटलं मला का नाही बा मी नाही जात, तर मग आता ह्या जयाच्या स्वभावाच्या आहे ना, आमचं मनच नाही करत तिकडे यासाठी. वहिनी, तिच्या एकटीसाठी तुम्ही मला टाकून देता काय सगळेजण? हा, पोरगी म्हणते येत नाही, तुम्ही म्हणता येत नाही, दादा म्हणते येत नाही. कोणीच जर येणार नाही तुम्ही काही एकटाच पडणार हो तिकडे. हा, ते एकटी ते बाई काय करून राहिली अशी का तुम्ही येतच नाही अजिबात? बोलते ते तुम्हाला नाही माहित. बोलते तर मग आपल्याला खराब लागते म्हणून होय. मग आपलं मन नाही करत गड्या. तुम्हाला म्हणतो ना मी का माझा दरवाजा उघडा आहे तुमच्यासाठी. तुम्ही या बसा जेवा. पण आम्ही नाही येत गड्या तिकडे. हाव ना, आता मीराले म्हणते लग्नाच्या पहिले जेवायला सांगितलं तर आली नाही मीरा. वाटच पाहिली तिची. अहो मीरा, काही सांगितलं होतं त्या काकूनं तुला जेवायला? मला तर नाही माहित गड्या कधी सांगितलं होतं. तर नाही बा, मला नाही आली होती काकू सांगायला. मला काकूनं सांगितलं नाही की जेवायला. मग मी गेली नसते काय? काकूनं जर सांगितलं असतं तर मला आवडो नाही आवडो काही हो, गेली तर असती ना मी. नाही वहिनी, मॅच तर सांगितलं तिले, सांग म्हटलं मीराले, सांग म्हटलं जेवायला सांग म्हटलं. तर ते म्हणे नाही म्हणे, गेलती म्हणे मी. तर नाही म्हटलं म्हणे तिनं, आली नाही म्हणे ते. खोटी बोलली मग ते तुमच्यासोबत. हा, सांगितलं म्हणून. तिला सांगायचंच नव्हतं ना. तुम्ही सांगा तिला सांगायचं असतं. माझ्या पोरीला हळद लावायला नाही आली ते. हा, जात्यावर हळद दयाला नाही आली ते. मग तुम्ही सांगा ते डायरेक्ट लग्नातच आली. मग तिच्या मनात होतं काय बोलावणं? आणि तिकूनही म्हटलं बिदाई नाही झाली तर येऊन गेली घरी वापस. शोभलं काय तिले? काकू आहे ना ते. असं जर मॅ केलं तुमच्या पोरीच्या वेळेस तर जमन काय? पण चला बा, आपण म्हणतो का नाही बा आपलंच लेकरू होय, तिले मी मायवानी वागवतो सगळं करतो, तर ते पोरगी माझ्या अंगावर येते. हा, आणि तुम्ही काय म्हणता तर असे करता माझ्या पोरीले. वहिनी, म्या कधी केला बा दुसरपणा सांगा बरं? म्या तर कधीच पोरीले भेदभाव नाही केला. तुम्ही नाही केला, तुम्ही आताही नाही करत, पहिलेही नाही करे. पण ते तर करते ना. तिला तर सांगायचं नव्हतं ना, म्हणून तिनं नाही सांगितलं. आणि तुम्हाला सांगितलं का तेच आली नाही? हा, मला तसंच म्हटलं तिनं. हेच नाही आली म्हणे, मी बोलावली गेलती म्हणे. तर मी येऊन राहिलो होतो मग इकडे. म्या म्हटलं आता नाहीच म्हणते पोरगी. आणि तसंही मला 1-2दा म्हटलं होतं मीरानं, नाही म्हणे काका मी येत नाही म्हणे तिकडे. तर मग त्याच्यानं बा मला असं वाटलं का खरी असं नाही गोष्ट, म्हणून मग मी काही आलो नाही, मी राहू दिलं. म्या म्हटलं आता जे काही द्यायचं असेल मला ते मी मीराले मग तिकडेच देऊन देईन म्हटलं घरी. काका, काकू खोटी बोलून राहिली. ते मला बोलवायला आल्याच नाही. कारण का एकही दिवस नाही आला काकू इकडे. ते हळदी गिर्दीसाठीच ताई गेली होती ना तिकडे, तर तेव्हाही नाही म्हणे आल्या नाही म्हटलं. सगळ्या गावातल्या बाया असते विचारे तुमची जाऊन नाही आली काय, मला विचारे ती काकू नाही आली काय. मी म्हटलं नाही आली म्हटलं. वहिनी जाऊ द्या, आता तिच्या इकडे काही पाहू नका. आता तिच्या आई वडिलाचा काही दोष आहे काय? हा, ते पोरगी शुभांगी ती प्रत्येक वेळेसच होती तुमच्या इथं. कायच्या तरी तिला काही मना केला? बरं, हिनं जयानं तिलाही म्हटलं
पण तिने ऐकलं काय नाही, मी जातोच म्हणे, मी पाहुणी नाही म्हणे इच्छी म्हणे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा म्हणे, तुम्हाला पटते नाही पटत तर मी म्हणे चांगली मैत्री आहे मी तिच्यासोबत, तर मी जातो म्हणे, मी करतो म्हणे, अशी म्हणे ते. तर मग तिला आम्ही काही मनाही नाही केली बा कधी. नाही नाही, त्या पोरीचा वांदाच नाही म्हणा काही. आणि तिला मी आता म्हटलंही होतं, मी म्हटलं तुझी बहीण जर म्हणत असन, जया म्हणे म्हणते तिला म्हणतात चालली जाय तुझ्या गावाले म्हणून. म्हटलं ते जर नाही म्हणत असन तर आपल्या घरून करू म्हटलं तुझं लग्न, असंही म्हटलं मी तिले. बरं मीरा, मी काय म्हणतो, आता सांग ना मला तुला कायची गरज आहे तर. आता तू घरी गेली सगळं पाहिलं, नाही तर मग पैसे देऊन देतो बा तुले तुझेवाले. काका मला काहीचीच गरज नाही आहे, तिथं सगळंच काही आहे म्हटलं, सगळ्या गोष्टी आहे. काहीच नका देऊ तुम्ही मला, पैशाची गरज नाही, काहीच नाही आहे म्हटलं काका. नाही हो बाई, असं कसं होईल, जे द्यायचं आहे जे करायचं आहे ते तर करावंच लागणार आहे. नाही ना काका, खरंच नका देऊ, नाहीच पाहिजे मला, राहू द्या, तुमच्याच कामात येईल. मला कामच नाही आहे तर मग विनाकारण काय करू. बरं वहिनी, दादा आले म्हणजे थोडंसं सांगतं पण दादाला, ह्या कानावर टाकचा गोष्ट ही. ते कसं त्या पाहुणीत मी काय बोलू मला हेच नाही समजत. आता पाहुणे कोणते नवाडे आहे, इच्छाच आहे ना, रोज तर त्याच्याशी तर जाता तुम्ही, ओळखी परिचयातलेच आहे, काही दुसरे काही आहे नाही. मग बोलणंच काय आपल्याला, पोराला पोरगी ना पोरीला पोरग तर पसंतच आहे, मग काय हाव नाही बस आहे, एवढं करणं आहे फक्त. हा पाहतो मग मी तसं, नाही तर मग सांगन मग दादाला तसं. येतो बेटा मीरा मग. हाव काका, या मग. पाहिलं मीरा, अशी आहे तुझे काकू, म्हटलं काय म्हणते तुझ्या काका, सांगायला लावलं म्हणते. हा, आणि सांगितलं काय तिने, आलीच तर नाही ते घरी, एक दिवस तर नाही आली सांगाले. हा, हुशारवानाची, आणि तिकडे खोटी बोलून राहिली नवऱ्यासोबत सांगितलं म्हणून. आई मग तुला पहिलेच म्हटलं होतं ना, तर काकू एक नंबरची खोटी आहे. पहिले पहिले तुला भल्ला भरोसा होता, नाही म्हणे काकू चांगली आहे, असं आहे तसं आहे. मग जेव्हापासून आता माझी सोयरीक झाली, तेव्हापासून काकू तर अशीच करून राहिली, चांगली बिलकुल नाही वागून राहिली. अहो तिची दुखून राहिली, तू चांगल्या घरी पडली तर. तिचं म्हणणं होतं का तिची बहीण पडली पाहिजे तिथं, पण त्या पोरानं तिला पसंत केली नाही, म्हणून ती आता अशी करून राहिली झुरल्यासारखी. तिला असं वाटते ते इथं किती म्हटलं ते श्यामच्या इथं दिलं तर एवढं काय आहे, आणि त्या पोराच्या इथं सारच बरोबर आहे. आई ते श्याम काका ना, शुभांगी ताई आहे ना, त्याचं पहिलेच चालू आहे. किती दिवस झाले म्हटलं, तिनं मला सगळं सांगितलं, म्हटलं त्याच्यासोबतच लग्न करतो म्हणे मी. कर म्हणा, साऱ्या गावासोबत लग्न करून घे म्हणा. तिथं गावात कोणा पोट्ट्यासोबत होतं म्हणते, तर तिची माय सांगे त्या दिवशी मला, म्हणे ते पोट्ट म्हणे चक्रा मारे म्हणे घरी म्हणे. हा, मी तिच्यासोबत लग्न करतो नसन तसं, कितीक दिवस लपून ठेव बाई म्हणे तिला इकडे म्हणे. हाव काय आई, ते पोरग घरी आलं तर म्हणते काय, मग इथं जर आलं तर शुभांगी ताईच्या घरी आपण काय करावं बाई, तिनं काय खोटं बोलावं, मग खरं सांगावं जे आहे ते. मग आता एक डाव खरं बोललं ती पुरते, एक डाव खोटं बोललं तर मग तिला 100 डाव खोटंच बोला लागन. आता करावंच कायले, समजत नाही करायचं, लहानशी आहे काय ते, 30 वर्षाची आहे ना, एवढी मोठी गोडी. तेही म्हटलं, हा तिला असं वाटे तुझ्या घर पाहून आली तिकून तर झुरल्यासारखी करे म्हटलं. तिला असं वाटे का नाही आपण हाव म्हटलं असतं तर पुरलं असतं. नाही बाई, तशी गिशी नाही आहे ते, तुला काय माहित आहे, तशी नाही आहे अशी नाही, नको करत जाऊ, चाल घरात आता. हा चाल. काय म्हणे जवळ मग, हा येतो म्हणे, कधी किती वाजेपर्यंत येतो म्हणे पाहुणे. येईन ना मामाजी, आता टाइम नाही दिला बा ना, येतो म्हणे, आता त्याला कसं जसा जसा टाइम भेटते तसा येईन तो. नाही म्हणजे आपल्याला कसं जेवणाची व्यवस्था लावा लागेल ना त्याची, पाहुणे म्हटलं तर जेवण खाऊन नाही करावं लागेल काय. नाही म्हणे मामाची, जेवण करूनच येईन म्हणे घरून, फक्त म्हणे पाहिणीचा कार्यक्रम करून म्हणे. आणि इथं तुमच्या मोठ्या भावाच्या घरी गेले होते काय, काय म्हणे मग ते, येतो म्हणे काय मग. नाही दादा घरी नाही आहे ना, दादा गेला आपलं जनावर घेऊन, ते गाई चालायला जाते का नाही, तर मग जंगलात त्याला जास लागते. एक दिवस माणसाची सोय नाही लागली चालते, पण त्याची लावा लागते ना. तसे येत नाही बाबा ते आपल्या घरी, हा काही म्हणून अर्थ नाही आहे. हे फक्त हेच जाते तिथं 17 डाव धावपळ करत, यायलाच गरज आहे तिथं जायची, त्याला काही गरज नाही बाबा इथे यायची. काऊन काऊन येत नाही होते तुमच्या घरी? आई त्याचा हात निघाला आता, त्याच्या पोरीचं झालं लग्न, एकटीच पोरगी होती त्याले, आता काय गरज आहे त्याले तुमच्या घरी यायची ना जायची. जेव्हा गरज होती पोरीले पाहुणे घेऊन ये, तर मग तेव्हा इथं या ना आणि इथं दाखवाले पोरीले. जया जराशी सांभाळून बोल म्हटलं. काय सांभाळून नाही तर मी कोणतं चुकीचं बोलून राहिली, बरोबरच आहे ना. काय म्हटलं सांग ना, येतो म्हटलं काय. काय येतो म्हणणार आहे, तर ठेवलं काय याद जोगतं काही, त्याला बोलू 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 ती येऊन नाही राहिली आता. मी कधी बोलली त्याले. हो जया, मी त्या दिवशी गेली होती तर तुया जाऊले म्हटलं, तर तुम्ही म्हटलं आले नाही, म्हटलं जराशा, तर नाही म्हणे मी येतच नसतो म्हणे तिकडे. पण बाकीचं काही सांगितलं नाही त्यानं, का काही झालं का काही वांदा झाला का काही म्हणून, फक्त येत नसतो म्हणे बा. मी विचारलं समोर तर त्या काही बोलल्या नाही, मग गोष्ट बदलून टाकली त्यानं. अहो आई तशी लय हुशार आहे, मै जाऊ दिसते ते तशी नाही आहे म्हटलं. आणि हे माहिती आहे का, यायचे कानं भरत राहते. हा ते मै जाऊ जाऊ बी ते पोट्टी बी यायचे कानं भरते, हे काय करते मग ती कोण येऊन मला बोलते म्हटलं. जास्त शानपणा नको करू, तिथं काही कोणी कानं गिनं नाही भरत म्हटलं, आणि काही ना म्हणत मला काही ना काही बोलत. उलट म्हटलं माया मान सन्मान करते सगळंच करते, असं नाही आहे तुझ्यासारखे उद्धट नाही आहे तिथं, सगळे चांगले लोक आहे म्हटलं, म्हणून तिथं जातो मी. मला काही बोलावून नाही नेत तिथं, आणि मग त्याच्या काही घरचे मला कामं नाही करायला लावत. आम्ही तिथं नेऊन पैसा नाही देऊन राहिलो माझ्या कामाधंद्याचा, फक्त जातो जराबर बसतो उठतो बोलतो, बरं वाटते मला, तिथं शांती भेटते, आणि लेकर राहिली तिथंच गमते. हा तुमचे लेकर तुमच्या वाणी मायच्या विरोधात जाणारे. तू चांगली राहिली तर ते कायले तुझ्या विरोधात जाईन, एवढं लेकरायला समजून राहिलं पण तुला नाही समजून राहिलं काय बरोबर आहे म्हणून. सारं समजते मले,
हा मला सारं समजते, म्हणूनच मी अशी अलग अलग राहतो म्हटलं. चांगलं बनायचं आव्हान ते फक्त ते लोक, पण चांगले आहे नाही. फक्त ते ते असं समजून घ्या म्हणते का आम्ही चांगलं आहे म्हणून. मी आता चाललो जाईन कामावर, काय आता दिमाग काही खराब करू नको मॅ. काहून पाहुणे येऊन राहिले ना आता? मग पाहुणी येऊन राहिली तर पाहुणीचं करणं, इथं काही जास्तीच्या गोष्टी करून राहिली. अरे बाई, झालं काय हिची शुभांगीची तयारी गिरी झाली काय? सगळं चहा पाण्या नाश्त्याचं सगळं लावलं काय बजेट? हा बाबा, सगळं लावलंय, सगळे सोयसाय करून ठेवली आहे. मामीजी येईनच ते अर्ध्या एक घंट्यानं येतीनच पाहुणी. कोण कोण येऊन राहिलं तिकून पण पोराचे एकूण? त्याची आई येईन ना बाबा येईन. आता हायच कोण, मामा मामी मावशा हे तर दूर दूर आहे, त्याचे नातेवाईक जवळ नाही आहे. त्याच्यानं मग आता इच्छा इथं तेच येईन. आतापर्यंत कसं आहे, वय निघत चाललं पोराचं. आतापर्यंत कोणा नातेवाईकांना काही पोरीगिरी काही दाखवल्या नाही. हा, जो तो ज्यानं त्यांना हात वरत करून घेतले, पोरीच नाही आहे. मग आता यानं इकून तिकून पाहिली, समजा ही भेटली, तर आता लोकांना असं वाटतं का याला पोरगीच कशी भेटली, ह्याही फरक पडते ना. म्हणून ते थोडंसं नाराजीत काम आहे. तर तो म्हणते मी करून घेतो, नातेवाईकाचं मला काही घेणं देणं नाही म्हणते. तर तिघं मायले काही येईन ते. पण पोरगा गिरगा तर चांगला आहे ना बापा. नाही तर उद्या चालून दारूच प्याव त्यानं, पोरीले मारजोडच कराव, हा जुवाच खेळायला जाव. मामीजी माय गॅरंटीवर द्या म्हटलं, मी रात दिवस त्या पोरासोबत राहणार होय. तुम्हाला माहिती आहे मला काहीच व्यसन नाही आहे. आणि तो पोरगा माझ्यापेक्षा चांगला आहे. मी तरी सुपारी गिपारी काही खाऊन घेतो, पण तो तेही नाही खात म्हटलं. हो बापा, आता ते तर तुम्ही पहा म्हणा. आता तुमच्याच हातात आहे ते सगळं, आम्ही काही म्हणत नाही ना बोलत नाही. ते तुम्ही पहा आता काय करायचं आहे तर कसं आहे काय नाही. तुम्ही थोडी काही खोटं बोलायचे राहिले. फक्त एवढं आहे का तिला घरातलं सगळं करायला लागन, नाही तर मग उद्या चालून म्हणून का मी करत नाही, मायकून होत नाही, जशी तुमची पोरगी करते. जवळही कसं आहे, ह्या पोरीतनं त्या पोरीतला फरक आहे म्हटलं माया. असं थोडी असते की एका मायचे लेकरं तर सगळे सारखेच असते काय? नाही असते गिसते नाही म्हणा, आणि तशी हा विचार तिच्या स्वभावात फरकच आहे तरी. मग नाही तर काय, तर लय स्वभावात फरक आहे याच्या दोघीच्या. ते सगळेच मिसळते, हे मिसळत नाही. हे एकटी आहे, हे एकलकोंडी राहते. हे हा तर पोरगाय चांगला आहे, तुम्ही आज पाहून घ्या. आणि त्याच्यातही जर तुम्हाला नाही पसंत आलं तर मग तुम्ही सांगता येईल तसं. हा ठीक आहे ना, येऊ द्या ना ते इले. जयाचे बाबा इकडे यावं जराशी. काय म्हणता आता तिकडे बोलवून? हा मामाजी बोलायचं असं मामीजीला काही तुमच्यासोबत, जाणं बोलून घ्या. आता काय सारं पक्क झालं, सारं झालं, पोरगं चांगलं आहे म्हणते, आणि आता काय बोलायचं आहे? मी येतो जरा हात पाय घेत धुवून, तुम्ही बोलून घेऊन तयार राहा. हा आता म्हणते तर बोलायचं लागणच. पागलच माणूस आहे, निरा भरला लोभ आहे या माणसाले, घरातला लोभ नाही जरासाही. काय म्हणतो कुठे ते जवायच्या समोर बोलवून राहिली, इकडे या इकडे या, चांगलं वाटून राहिलं काय ते? काय म्हणून जवळ शेवटी ते चालले गेले म्हटलं अंदर, ते खराब लागलं असं का सासू सासरेच बोलायचं आहे बायकांना सोबत? अव तर मला काय तुमच्यासोबत कोणत्या गोष्टी करायच्या आहे? पोरीसाठी होय. मी म्हणतो कसंही असं पोरगत हो म्हणून टाक जा. तिथं मन जा नका, असं आहे का तसं आहे, करा लागलं पोट्टीले काम तिथं. ते नाही तर आता इथं जर जुडलं नाही आणि गावागिवात आली ना तर पळून जाईन त्या पोट्टासोबत. ते आपलं नाक कापून टाकून म्हटलं, त्याच्यापेक्षा द्या करून इथं. कसंही असो लोटून द्या तिकडे, पाच बसंती तिचं. माझी पोरीविषयी अशी बोलतं काय? बोलतं काय म्हणजे काय करून राहिली ते पाय ना पहिले. हा का तिचं काय लोणचं टाकता काय घरी नेऊन? तिथं साजरी आहे वज्जर, तर काही बोलायचं नाही आहे, करायचंच आहे. आता तिथं गावात येऊच नको म्हणा तिला. आता पहिली इथं लग्न लावून द्या तिचं, असं साधं सुद्धा. जास्त थाटामाटात लग्नाचं नाटक करू नका, साऱ्या गावागावात चर्चा होईल नाही तर मग. आणि त्यानं जर म्हटलं तर पोरवालीनं चांगलं लग्न करू म्हणून, त्याला म्हणायचं आपण कायले म्हणा, तेवढ्याच पैशाचं सोनं नाणं टाकून द्या. कायले म्हणा तुम्ही खर्चात पडता ना, मला नका पाडू. आमच्याजवळ काही आहे नाही, हात वरते करून द्या सारखे. हात वरत केले का बरोबर पोराचे मायबाप म्हणते आमच्याजवळ काही नाही आहे, करून टाका साधं सुद्धा. तुमच्या घरी नेल्यावर करत बसा म्हणा तिकडे काय करतात. असं म्हणतं काय? तुम्ही बरोबरच आहे काही कोण काय करतो तर मग फालतू काय म्हणते तर पोट्टीनं काही केलं गेलं तर ह्याही जवळ बोलून आणलं, नातेवाईक बोलून आणलं, लोक बोलून त्याच्यापेक्षा आणलं. मग नाही तर काय, तर लय तिनं खेवानला म्हटलं गावात. आता इकडे आहे एवढ्या दिवसापासून तर बरं आहे जरासं वातावरण. हा तरी ते पोट्ट मारतेच का नाही चक्रा. आणि इकडे आलं म्हणजे ते त्याला जर माहित झालं का इथं दिल्ली पोरगी आणि इकडे आलं म्हणजे मग ते पाच बसते मग समोर. काय करायचंय काय नाही तर आता करून टाका आणि मोकळं करा तिले. बरं आता तू म्हणतो तसंच बा, पण आता समोरचं पाहिजे तू, मग नको म्हणजो. हा अंगाशी आली म्हणजे गोष्ट येतच नाही. आपण पोरगं पाहू पहिले कसं आहे काय आहे, मग त्याच्यानंतर विचार करू. बरोबर ठीक आहे ना, तू म्हणतो तसं. मामाजी झालं काय, बोलणं झालं काय? फोन आला त्याचा, येऊन राहिलो म्हणते, निघालो म्हणते. आता 5 मिनिटं लागते त्याला तिथून इथं यायले. हो झालं बोलणं कुठं, हे होतं लयच इम्पॉर्टंट. हे असंच होतं आपलं. हा जे काही असं ते पाय धुवायला पाणी गिनी ठेवलं काय बाहेर? ठेवलं ना जयानं, पाणी ठेवलं, पाठ ठेवला, सगळंच ठेवलं आहे तिथं. देतो ना मी पायगी धुवायला देतो पाणी त्याइले. मग आलो अंदर का मग बसू जरासं बोलू, चहा पोळी करू ना, बस निघा म्हणा आता. या नमस्कार नमस्कार जी नमस्कार. कोण सुधाकर नाही घरी? हाय ना जवळ इथे मोठे जवळ नाही काय ते बोलावाले गेले. बसा ना तुम्ही. हो बसतो. बाई बसून घ्या ना, बसा या इकडे. नाही तर हो काय रे, आता बसतो नाही तर. अरे आले काय काकाजी? बस झालं काकूले आणलं.
मी म्हणतच होतो का काकूला घेऊन ये जा बा. हो, तू कुठं गेला होता तो? मी ते मोठ्या दादाच्या घराकडे गेलो होतो जरासं. मी म्हटलं दादा असं तर दादाला बोलवून घेतो म्हटलं बैठकीत. हाय नाही का मी मोठे दादा नाही का घरी? ते ढोरं घेऊन गेले आहे जंगलात. तर आता ते उशीर पाशीर होते. आले म्हणजे पाठवतो म्हणे वहिनी म्हणे. वहिनीला सांगितलं मी पाहुणे येऊन राहिली म्हटलं तर पाठवून द्या म्हटलं. हो दिसले मला. मग आणि आलो कोणी मी वावरातून ट्रॅक्टर घेऊन तर दिसले मला दादा. अरे आपल्या वावराकडेच जाते ते ढोरं घेऊन. तिकडेच राहते ते सगळे ढोरं. सुधाकर बोलावलं लावणं पोरीले, म्हणजे मग आम्ही पाहून घेतो. आता पाण्या पावसाचं काय करतो बसून? हा काकू बोलावतो ना. हा शेती चालू असन नाही, पेरणी गिरणी झाली असन, पाणी चालू आहे ना आता. हो आता पयाटी गियाटी लावली आहे आपण. अन जराशी हे आहे आपली सोयाबीन अन तूर आहे. बाकीच्या पट्ट्यात सारी तूर टाकून दिली यंदा. ते कसं एकट्या माणसाला झेपत नाही. ह्या राहते ट्रॅक्टरवर, याच्या दुसऱ्या ट्रॅक्टरवर राहते सुधाकर, अन मी करतो वावराचं. नाही ना, कुठं होते एकट्याकून, माझ्याकूनच तर होत नाही आता. तरी मी आता काही अर्ध लागून लावून देतो अन अर्ध स्वतः करतो. तर मग त्याच्यात मी मी तूरच टाकून देत असतो. तूर टाकतो अन उन्हाळी तूर टाकतो, आपलं तीळ टाकतो मग उन्हाळ्याचा. अन गहू टाकून देतो जरासा खापुरता मग. नाही आमच्या इकडे तीळ होत नाही ना, 2-3 वेळा पेरला ना. खापुरता झाला, असा काही खूप नाही झाला. तर मग आता मी सोडूनच दिलं. मी म्हटलं भरपूर पेरावं म्हटलं तर चांगलं एकर भरायचा तूर तीळ लावला होता. नाही मी सारा वायाच चालला गेला. नाही तसं आमच्या इकडे होते, म्हणजे चांगला क्विंटल 2 क्विंटल तीळ होते म्हणजे दरवर्षी. चांगलाच होते मग तर बरा होते. कसं आहे भाऊ, करायला लय लागते. कास्तकारीचं म्हटलं ना तर सोपं नाही आहे म्हटलं. लय भारीचं ते करायला. त्याच्यात एकटा माणूस करणारा. मग तरी मला हिचा साथ आहेच. 2 जण मिळून आम्ही करतो. पण आता किती म्हटलं तर तकलीफ होतेच ना करायची. ते तर आहेच, करणार कोणी नसलं म्हणजे. आता आमच्या तरी मागं समजा पोरग आहे, पण तुमच्या मागं तर पोरगही नाही म्हणता. 2च पोरी आहे तुम्हाला नाही? हो 2च पोरी आहे म्हणजे. हे काय आता मी यायच्या दोघीच्या नावानं अर्धा अर्ध वावर करून देईन आणि बस मी आपला मरायला मोकळा. नाही एवढ्या लवकर केल्यानं जमते काय भाऊ? काय करतात इथं तर एक दिवस एकाच्या हातचा नाही आहे. उद्या चालून लेकराचे भांडणं लावल्यापेक्षा आपण आपल्या हातानं करून दिलेलं बरं आजच. असं म्हटलं नाही जमत असते भाऊ. चालूच राहते दुखणं सुखणं, काम धंदा करणं, हे ते माणसाच्या जीवाला लागलाय. काय करता बाई आता, करणं तर आहे शेवटी आपल्याला. हा त्रास हो चाहे तकलीफ हो काही हो. पोरीची तयारी व्हायचीच आहे वाटते अजून नाही? लय टाइम लागून राहिला. पहिलं सांगा लागत होतं पाहुणे येऊन राहिले बा, आता तयारी कर बा. नाही सांगितलं ना, जवाय ना पहिलेच सांगितलं पाहुणे येते म्हणे, तयारीत राहा म्हणे. आता ते कसं पोहे घे हे ते करणं. नाही पोहे खात नाही बाई आम्ही, चालत नाही आम्हाला. जरा जरा नाही चालत काय एक एक प्लेट. नाही ना, तकलीफ होते त्या गोष्टीनं. मग पोहे करायला नाही लवकर बाई? नाही भाऊ, पोहे करायलाच नका लो. कसं आहे आम्हाला जमतच नाही कोणाला पोहे. खातच नाही आम्ही, घरी नाही खात. 1-1 कप चहा करायला लावा बस, जास्त काही करायला लावू नका. हो मग तसं सांगा लागून ना. काय म्हणते बापूजी मग? काही तर नाही बा वहिनी. आता अण्णा तुमच्या बहिणीला बोलवून पटकन. हो येते ना. आता ते पोहे काढणं चालू होते बा, आता पोहे काढतो म्हटलं तर तुम्ही दिसले तर आता बोलायला आली तुमच्यासोबत. अरे बाई जया पोहे चालत नाही म्हणते यायले. पोहे करूच नका म्हणते. काहीच नका करू म्हणते, चहाच करा म्हणते फक्त. बापूजी पोहे चालत नाही का तुम्हाला? नाही वहिनी, आई बाबा मी आम्ही आमच्या घरी पोहे कोणी खातच नाही. ऍसिडिटी होते कोणी त्याच्यानं कोणी नाही खात. तर पोहे करूच नका. तसंही आम्ही जेवण बिवण करून आलो ना, उशीर झाला या आले. तर आता असं करा, चहा करून द्या फक्त 1-1 कप. बाई जय अशी कर, तू पोरीले पाठवून दे. पोरीले पाठव ना, मग लागन तर चहा घेऊन तू येऊन जाय मागून. कारण काय ते कसं होते, आम्ही पोरीले पाहतो, तिच्यासोबत बोलून गेलून घेतो आणि तोपर्यंत तुझ्या चहा होते. ठीक आहे ना काकू, तसं करतो मग. तिने पाठवून देतो पहिले इकडे. हो हो तसंच म्हणतो मी. चांगली आहे रे पोरगी, तर जयापेक्षा चांगली दिसून राहिली मला तर हे. हा बाई तुला म्हटलं नव्हतं काय मी चांगली आहे म्हणून पोरगी. आता जर केली नाही तर भेटणारही नाही पोरगी हे. किती शिकली आहे बाई तू? मी 12वी झाली आहे. 12वी झात झाली आणि शिवण क्लास शिकली होती. पण असं म्हणजे विशेष नाही शिकली, असंच शिकली टेम्पररी. असं असं म्हणजे शिवाचं काम जर पडलं तर स्वतःपुरतं तर शिवू शकशील ना? हा स्वतःचे शिवत असतो मी. मी माझ्या बहिणीचे आईचे मी स्वतः शिवते एकटे घरी. आणि स्वयंपाक गिपाक येते करता? स्वयंपाक बाकीचे कामं सगळं येते काय करता? हा येते ना, सगळं करता येते. स्वयंपाकातलं सगळे पदार्थ येते करता. बाई जंगलातले कामं येते का बेटा? जंगलातले कामं येते, पण कामापुरती येते, असे खूप नाही येत. निंदन गिंदन येते मला तसं. सरकी गिरकी लावता येते, बाकी नाही येत मग. हो आता म्हणजे तसं तर काम पडतच नाही. आजकाल कोण वावरात जाते? आता हेच तर जात नाही. श्यामची आई. पण कसं असते, एखाद्या वेळेस जर गरज पडली तर चला बा दोघी सासा सुना मिळून थोडस 2-4 हारी केल्या तर तेवढंच होते आपलं. तेवढं येते ना, थोडंफार तेवढं येते. अजून विचारून घ्या भाऊ, काही विचारायचं असेल तर. मग नाही तर मग कसं होते, घरी गेल्यावर असं वाटते का काय विचारायचं राहिलं बेटा, असं होते. कधी विचारपूस करून घ्या ना, काय विचारायचं आहे पोरीले. हा आपल्या घराले लक्ष्मी भेटली हेच लय झालं आपल्याला काही करायला लागत नाही त्या पोरीच्या कामात धंद्याचं हे ते. घरातलं काम केलं तरी लय आहे.
हे आता विचारा लागते येते का बाई म्हणून काम. आता तर एक तर पोरीने भेटून राहिल्या, आपल्याला भेटली इथेच लाख म्हणा लागते. ठीक आहे बाई, मग जाऊ शकतो. झालं ना आता, विचारपूस झाली. अरे हो, नाव नाही विचारलं तुझं. नाव काय बाई? रुपाली. रुपाली नाव आहे मायवाला. रुपाली चांगलं नाव आहे. बरं, मग तुला आवडलं ना ह्या गावात राहिले? हो चालेल ना. चला ठीक आहे. मग काय म्हणता भाऊ आता? जा ना बाई अंदर आता. हो बाई, जाय आता. काय म्हणता भाऊ मग आता तुम्ही सांगा बा. आता याच्यावर आपलं तर म्हणणं आहे असं का आता उरकून टाकावं बार. काय करतं जास्त रेंगाडत ठेवू नये. पण आता पाणीच पाणी चालू आहे ना, पावसाळा चालू आहे ना. काय होते, पावसाळा आहे तर आपल्याला कोणतं मंगल कार्यालय करून आणलंय, पाहुणे बोलावून आहे, असं आपलं साधारण करून घेऊ म्हटलं घरच्या घरी. हो हो होते की ते तसंही होते. पण आता तिच्या आईले गेली विचारपूस करायला लागेल ना. आता इथं कसे चार चौकात निर्णय नाही होत. निर्णय कसा एकांतात घ्यायला लागते कोणताही. नाही बापा, आता काय निर्णय द्यायचा आहे. आपल्याला पोरग पसंत आहे, आई वडीलही चांगले आहे, घरी जे पाहिजे ते बरोबर आहे सगळं. मग काय करायचं आहे, आपल्याला चालते. घरच्या घरी केलं साधं सुद्धा तरी चालते. पहा मग आता झालं येईन बाई पक्क्या. मग आता अशा म्हणते मग आता येईन बाई. मग आता काय करताय? करून टाकू मग, काय हरकत आहे निकाली. नाही घरदार गिरदार पाहिले आनंद मी येईल. हो, ते जबाबदारी तू इकडे सुद्धा कर. ते घर गिर पाहिले तू आता घेऊन येईल. मी काय म्हणतो, चट मंगनी पटब्या करून टाकू आपण. हा सुद्धा कर दादा. मी काय म्हणतो उद्या घेऊन या तुम्ही. मामाजीले मामीजीले घेऊन या, वहिनीले सगळेले घेऊन या. घरगीर पाहिले आपलं घर दाखवा लागेल ना ते. हा हो तसंच करतो, उद्या घेऊन येतो. हा उद्या मग आम्ही येतो, घरदार पाहून घेतो आणि मग गावाकडे जातो. आता कायले, आता लग्न गिग्न उरकवा ना मगच जा गावाकडे. नाही बाई तिकडचं कास्तकारीचं लावून या लागेल ना जरासं. आता 4-5 दिवस झाले आम्ही इकडे आहो. आता निंदन आलं असं कोणी तर ते करून घेतो म्हटलं. मग 4-8 दिवस इकडे मोडले तरी चालते. इकडच्या खर्चाचं काही पाहू नका, ते आम्ही सांभाळून घेतो. काय काय करायला लागते तर आमच्याच घरी कार्यक्रम ठेवू या सगळ्या. हा आणि तिथंच करून टाकू. फक्त तुम्ही आता उद्या घरदार पाहिली या, मग टिक्के गिक्के काय म्हणता फायनल मग तिथंच घेऊन घेऊ. आता आमची जवळ म्हणून ते होईन बा. आहे ना मोठे जवळ आहे ना आपले. आता ते करून ना. नाही मामाजी, तुमची पोरगी होय, निर्णय तुम्हाला घ्यायला लागन. मी काय, मला थोडी निर्णय एवढा समजन. तुम्हाला जे योग्य वाटते ते करा तुम्ही. नाही बापा तुम्ही पहिले. आता कसं असते, जवळला समजत नाही काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. कसं आमच्यापेक्षा पाहिनी देखणीतले तुमच्या आहे जास्त. काही पाहा लागत नाही. आपल्या पोराले पुऱ्या गावात विचारून घ्या तुम्ही. कोणीच तुम्हाला चुकीचं सांगणारच नाही. जे सांगन ते बरोबरच सांगन. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही भाऊ, माझ्या पोराले काहीच नाही. दारू तर लय दूरची गोष्ट आहे. तुमची पोरगी चांगली सुखातच राहील आमच्या घरी. जया झाला काय, चहा झाला काय? अन्न हो झाला, गायूनच राहिली मी.